नाताळ स्पेशल अर्धा किलो प्रमाणात आज आपण इथे डोनट कसे करायचे ते बघणार आहोत. इथे मी काही डोनट्स हे चॉकलेटमध्ये डीप करून बनवलेले आहेत आणि काही डोनट्स मी तळून तसेच ठेवलेले आहेत. पण हे अर्धा किलोचं मी इथून तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला नाताळसाठी डोनट बनवायचे असतील तर अगदी परफेक्ट प्रमाणात मी आज तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपल्याला गरम असं 150 ml दूध घ्यायचं आहे. वाटीने म्हणाल तर मोठी 1 वाटी हे दूध आहे. आता त्याच वाटीने इथं मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. वजनी म्हणाल तर बरोबर 200 ग्रॅम ही साखर आहे. आता ही साखर आणि दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण इथं बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही वापरणार नाही. इथं मी 2 चमचा ड्राय इस्ट वापरणार आहे. आपला पोह्याचा जो चमचा असतो या चमच्यानेच मी बरोबर 2 चमचे ड्राय इस्ट वापरलेले. आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर काही वापरलेलं नाही. आता पुन्हा इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळली की यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे पोह्याचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. आणि अगदी शेवटी आपल्याला चवीसाठी एक थोडं पाव चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक 5 ते 6 मिनिट हे एकसारखं फेटत राहायचं आहे. पूर्णपणे आपल्याला साखर ही विरघळली पाहिजे. आता साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा थोडा मैदा घालून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, पण थोडा थोडा यामध्ये आपल्याला मैदा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अर्धा किलो प्रमाणात डोनट बनवायचे असतील तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. वाटीने म्हणाल तर बरोबर वाट्या 4 वाटी हा मैदा इथे मी घेतलेला आहे. आणि अर्धा किलो जर तुम्हाला वजनी म्हणायचं असेल तर अर्धा किलो हा मैदा आहे. थोडा थोडा घालून मैदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं मिक्स करत असतानाच आता यामध्ये आपल्याला 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. याच्याऐवजी तुम्ही वेलदोडे बारीक करून घातला तरी चालेल, वेलदोड्याची पावडर. पण मी यामध्ये डोनटला फ्लेवर छान येतो म्हणून 1 चमचा आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता राहिलेला देखील सगळा मैदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला परफेक्ट प्रमाण आहे हे. एक्स्ट्राचं दूध वगैरे काही लागत नाही. जर तुम्हाला लागलं तर तुम्ही वरून थोडंफार दूध ॲड करू शकता. आता हे काय करायचं आहे, छान मिक्स केलेलं आहे. आता हे आपण मिश्रण सगळं हे पीठ एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे पीठ हाताला थोडंसं चिकटतं, पण जसजसं तुम्ही मळायला लागाल तसतसं हाताला हे चिकटणं थोडं कमी होतं. आणि जर जास्त चिकट असं वाटत असेल तर हाताला थोडासा मैदा लावा किंवा थोडंसं तेल लावला तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे. साधारण एक 2 ते 3 मिनिट या प्रोसेसपर्यंत पण आपल्याला सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने जवळजवळ एक 10 ते 15 मिनिट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. पीठ थोडंसं अशा पद्धतीने लांबवून आपल्याला एक जवळजवळ 10 ते 15 मिनिट कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जेणेकरून हे पीठ आपलं सॉफ्ट होईल आणि आपले डोनट अगदी छान असे फुलतील. त्यामुळे साधारण 10 ते 15 मिनिट आपल्याला सलग अशी ही प्रोसेस एकसारखी आपल्याला करत राहायची. साधारण एक 10 ते 15 मिनिटानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि पीठ आपल्याला ह्याचं डोनटचं अगदी घट्ट असं अजिबात पीठ करायचं नाही, असं आपल्याला सॉफ्ट असं पीठ करून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिट छान याला अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर आता आपल्याला याचा एकसारखा छान असा गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय की पीठ अगदी आपलं हे सॉफ्ट असं पीठ इथं तयार झालेलं आहे. अजिबात मी घट्ट वगैरे पीठ मळलेलं नाही, अगदी सॉफ्ट पीठ मळायचं. आणि याच्यावरती काय करायचं, ओला रुमाल झाकायचा आणि साधारण एक 10 मिनिट आपल्याला हे ओल्या रुमालाखाली असंच ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर काय करायचं, 10 मिनिटानंतर याच्यावरचा आपल्याला रुमाल काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला याचे काय करायचं आहे, छोटे छोटे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. इथं मी लिंबू असतो त्या साईजचा मी एक एक इथं अशा पद्धतीने गोळा बनवून घेणार आहे. तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही मोठा एखादा गोळा घेऊन तुम्ही पोळपीठावर लाटून देखील घेऊ शकता. मी अशा पद्धतीने लिंबू एवढा साईजचा गोळा घेणार आहे. त्यानंतर एखाद्या ताटावर आपल्याला थोडासा मैदा पसरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा आपल्याला गोळा ठेवायचा आहे. आणि प्लेटने आपल्याला हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे. फक्त लाटण्याऐवजी मी प्लेटने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून याला अशा पद्धतीने गोल करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं आहे, सगळे डोनट्स हे बनवून घ्यायचे आहेत. आणि खाली आपलं पीठ ताटाला चिकटू नये म्हणून आपण थोडासा याच्यावरती मैदा टाकलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता,
पोळपीठावर मोठा गोळा घेऊन लाटू शकता आणि एखाद्या वाटीने तुम्ही आकार अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. आता याच्यावरती आपल्याला ओला रुमाल पुन्हा याच्यावरती आता झाकायचा आहे आणि साधारण 1 तास कमीत कमी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आणि 1 तासानंतर यातील काय करायचं, आता आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आहे. पोळपीठावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि एक एक गोळा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आणि हाताने आपल्याला अशा पद्धतीने याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना, की आपला डोनट अगदी हा गोल होतो शेपमध्ये, म्हणून थोडंसं हाताने फिरवून घ्यायचं आणि नोझलने मी अशा पद्धतीने मधोमध होल इथं पाडून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला हाताने थोडासा हा डोनट गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मधोमध याला अशा पद्धतीने होल देखील पाडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी सगळे डोनट्स हे करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तेल जास्त देखील आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही, मीडियमच आपल्याला तेल ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक एक डोनट आपल्याला यामध्ये सोडायचं आहे. अगदी तेलामध्ये जास्त गर्दी देखील करायची नाही, थोडे थोडेच 3 ते 4 एवढेच आपल्याला यामध्ये डोनट सोडायचे आहेत आणि साधारण एखादा मिनिट झाला की त्यानंतर आपल्याला डोनट हा अलटीपलटी करून आपल्याला जवळजवळ एक मिडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट आपल्याला हा डोनट ना तळून घ्यायचा आहे. अगदी गॅस जर फुल केला तर वरून ते करपतील पण आतून आपलं पीठ कच्चं राहील. त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला एक 4 ते 5 मिनिट हे डोनट छान असे तळून घ्यायचे. वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात, म्हणजेच आपलं पीठ आतून देखील शिजतं पण डोनट आपले आतून सॉफ्ट असे छान होतात आणि वरून कुरकुरीत देखील तयार होतात. तर अशा पद्धतीने जवळजवळ आपले 4 ते 5 मिनिट इथं झालेले आहेत आणि आता हे तुम्ही बघू शकताय की इथं डोनट आपले छान तळलेले आहेत. आता हे डोनट मी साईडला आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय की आपण हाताने याला छान असा गोल आकार दिल्यामुळे अगदी छान असे डोनट आपले हे गोल तयार झालेले आहेत. आणि इथं मी सगळे डोनट हे अशा पद्धतीने इथे मी तळून घेतलेले आहेत. तुम्हाला जर चॉकलेटचे बनवायचे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेच हे डोनट खाऊ शकता. पण थोडे डोनट मी चॉकलेटचे बनवलेले आहेत. चॉकलेट मी काय केलेलं आहे, थोडं मेल्ट करून घेतलेलं आहे, वितळवून थोडंसं चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक एक डोनट आपल्याला हा चॉकलेटमध्ये या डीप करून घ्यायचा आहे आणि आपल्याला साईडला आपल्याला एक एक डोनट अशा पद्धतीने काढून ठेवायचं आहे. आणि वरून थोडेसे मी सजावटीसाठी तर मी शुगर बॉल्स वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावरती डेकोरेशन करू शकता. तर अशा पद्धतीने नाताळ विशेष असे आपले हे झटपट असे अर्धा किलो प्रमाणात इथं डोनट इथं तयार झालेले आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की नाताळसाठी डोनट करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.